वटपौर्णिमा आली की अनेक महिला वडांच्या झाडेभोवती फेऱ्या मारतात, व्रत करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, वटपौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते? ही फक्त परंपरा आहे की यामागे एक सुंदर कथा दडलेली आहे? वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर प्रेम, निष्ठा आणि समर्पणाची आठवण आहे. या दिवसामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. सत्यवानाचा मृत्यू होणार हे माहीत असूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले तेव्हा सावित्रीने हार मानली नाही. ती सतत यमराजामागे चालत राहिली. तिच्या बुद्धिमत्तेने, प्रेमाने आणि अडळ निष्ठेने तिने यमराजांना प्रसन्न केले आणि अखेरीस सत्यवानाला पुन्हा जीवन मिळाले. म्हणून वटपौर्णिमा हा दिवस पत्नीच्या निष्ठेचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जातो. वडाचं झाड दीर्घायुष्य, स्थिरता आणि मजबूतीचे प्रतीक आहे. म्हणून महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. पण या सणाचा खरा अर्थ फक्त पतीची दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे नाही, तर नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर आणि एकमेकांची साथ जपणे हा आहे. कारण कोणतेही नाते फक्त विधींनी नाही, तर प्रेमाने टिकते आणि हाच वटपौर्णिमाचा खरा संदेश आहे.